नमस्कार मित्रांनो. इथे आजच्या कथेमध्ये लक्ष्मी माता सांगते, मी अशा घरामध्ये कधीही प्रवेश करत नाही. तर ते कोणतं घर आहे? मातेने सांगितलेलं आहे. आज ते तुम्ही गरीब राहिले का आहे हेही सांगितलं आहे. तर पहाटेच्या त्या शांत क्षणापासून ज्या क्षणी विश्वाची ऊर्जा सर्वात निर्मळ होते आणि ज्याच्या ब्रह्मांडांशी अधिक अदृश्य नातं असतं आणि याच पहाटेच्या क्षणी स्त्रीच्या एका चुकीच्या कृतीने संपूर्ण घराचे भाग्य बदलतं. हे रहस्य हजारो वर्षांपासून देवांच्या लोकांत जपलं गेलं आहे, पण मानवांना कधीच पूर्णपणे ते सांगितलं नाही. म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे ती पवित्र कथा जी स्वर्गातून पृथ्वीवर उतरली आणि ज्यात दडले आहे ते 4 गुप्त नियम, ज्यांना स्त्रीने सकाळी उठल्या उठल्या कधीही मोडायचे नाही, कारण त्या नियमांच्या उल्लंघनाने दारिद्र्य देवी आपली सावली घरावर टाकते आणि माता लक्ष्मी घर सोडते. पण मित्रांनो, हा व्हिडिओ बघण्यापूर्वी खूप मेहनत लागते. कृपया कृपया म्हणूनच आपल्या चॅनलला लाईक करा आणि धार्मिक गोष्टी ऐकण्यासाठी, पौराणिक गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता हे शिकण्यासाठी आपण पोहोचतो त्या दिवसांकडे, ज्या दिवशी स्वर्ग सभेत एक गंभीर विचार सुरू होता, जिथे इंद्रदेव सुवर्ण सिंहासनावर बसले होते आणि त्यांच्या भोवताली देवतांची दिव्य मंडळी जमली होती. वातावरणात वेदघोषांचा मधुरनाद तरंगत होता आणि त्या सभागृहाच्या मध्यभागी उभ्या होत्या त्या 2 देवी, महालक्ष्मी आणि दारिद्र्य देवी. महालक्ष्मीच्या अंगावरून अनुपम प्रकाश झिरपत होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय सौम्य तेज चमकत होते. तर दारिद्र्य देवीचे रूप गंभीर, डोळ्यात वेदना, पण त्यातही एका विश्वसनियमाने बांधलेला. इंद्रदेव म्हणाले, देवींयो, आज पृथ्वीवर एक प्रश्न निर्माण झाला आहे. काही घरात सुख, ऐश्वर्य, आनंद ओसांडून वाहतो आणि काही घरांवर दारिद्र्य, दुःख, आजाराची काळी सावली सतत का पसरलेली असते. हे ऐकून सभेत शांतता पसरली आणि महालक्ष्मी पुढे आल्या. त्या म्हणाल्या, हे देवलोक, पृथ्वीवर प्रत्येक घराचे भाग्य आणि ऊर्जा हे त्या घरातील स्त्रीच्या पहाटेच्या आचरणांवर अवलंबून असते. कारण स्त्री उठली तेव्हा विश्वासाची पहाटही तिच्या घरात उतरते आणि त्यावेळी तिच्या केलेल्या ह्या 4 कृती अशा असतात की त्या शुभ देवीला थांबवतात किंवा दारिद्र्य देवीला बोलवतात. पण हे ज्ञान आतापर्यंत मानवांच्या हाती पूर्ण गेले नाही, कारण ते जाणण्यासाठी त्यांना एक कथा समजणे आवश्यक आहे. एवढे बोलून महालक्ष्मी मागे सरकल्या आणि हळुवारपणे उभी राहिली. दारिद्र्य देवी, तिच्या आवाजात भेदक नव्हता तर गूढ होता. मी कोणाकडेही जावं अशी माझी इच्छा नसते, पण जे घर सकाळी चुकीच्या कृतींनी मला आमंत्रण देते त्या घरात मला जावंच लागतं. हा माझ्यावर पडलेला विश्वनियम आहे. हे घर ऐकून गंधर्वही पुटपुटले. आता इंद्रदेव म्हणाले, तर आज आपण मानवांना हे सत्य सांगण्याचा निर्णय घ्यायलाच हवा. पण महालक्ष्मी म्हणाल्या, नाही इंद्रदेव, आधी त्यांना कथा ऐकू द्या, कारण शिकवले जाते ते कोणताही सरळ शब्द शिकवू शकत नाही. आणि त्या क्षणी सभा अदृश्य झाली आणि कथा पृथ्वीवर उतरली. एक शांत हिरवाईने नटलेलं गाव, जिथे राहत होता एक साधा पण प्रेमळ दाम्पत्य, नामदेव आणि सावित्री. त्यांच्या घरात प्रेमळ होतं, नात्यात विश्वास होता आणि काही महिन्यांपासून त्यांच्या घरावर जणू अज्ञान अंधकार दाटू लागला होता. पैसा येईपर्यंत टिकत नसे, शांततेतून कलह निर्माण होई आणि सावित्रीला सतत वाटे की तिच्या हातातून काहीतरी चूक होत आहे. पण काय ते तिला कळत नव्हतं. ती पुढे देवांपुढे दिवसेंदिवस जास्त वेळ घालवत होती. मनात एकच इच्छा, काय घडत आहे. त्या रात्री तिच्या मनात खूप ताण होता आणि ती थकून गाढ झोपली. पण रात्रीच्या मध्यरात्री तिच्या खोलीत अचानक तेज पसरला, जणू सूर्याच्या हळुवार किरणांनी घरात प्रवेश केला. सावित्रीने डोळे उघडले तर तिच्या समोर शुभदेवी उभ्या होत्या.
त्यांच्या चेहऱ्यावरून निघणारा प्रकाश खोलीचा एक पवित्र रूप देत होता. सावित्री दचकली पण लगेच शांत झाली. शुभदेवी म्हणाल्या, सावित्री, तुझ्या मनाची शुद्धता मला इथे घेऊन आली आहे. तुझ्या घरातील प्रत्येकाचे संकटाचे कारण तू नाहीस, पण तू सकाळच्या वेळी काही अशा कृती करतेस ज्याच्यामुळे दारिद्र्य देवीला तुझ्या घरात प्रवेश करायला वाट मिळते. सावित्री घाबरून म्हणाली, देवी, मी काय चूक करते? शुभदेवी म्हणाल्या, आजपासून 3 दिवस दिव्य सत्य तुला उडगळत जाईल. ही कथा तुला शिकवेल की सकाळी स्त्रीने कोणत्या कृती कधीच करू नये. पण सगळं ज्ञान एकदम सांगितलं तर मानवाला त्याची किंमत जाणवत नाही. कथा अनुभवावी लागते. तेव्हा सावलीतून दारिद्र्य देवी समोर आली. तिचे अस्तित्व सावित्रीला घाबरत होतं, पण आवाज मात्र शांत. मी कोणाचाही विनाश करायला येत नाही, पण ज्या कृती मला बोलवतात त्यांना मी बांधलेली आहे. तू शिकवलीस तर तुझा संसार वाचेल. आणि अचानक त्या दोन्ही देवता अदृश्य झाल्या. सावित्री जागी झाली तेव्हा पहाट व्हायची वेळ होती. पक्ष्यांचे किलबिलाट सुरू झाले होते, पण तिच्या मनात पहाटेसोबत एक दिव्य प्रश्न जन्माला आला. त्या 4 गोष्टी कोणत्या? ती उठली, पण आज ती प्रत्येक कृती अत्यंत जागृतपणे पाहत होती. तिच्या पावलांमध्ये सतत चिंतन, मनामध्ये देवतांचा प्रकाश, आणि अशा प्रकारे सुरू होतो तो प्रवास ज्ञानाचा, सत्याचा आणि त्या पहिल्या नियमाचा, जो देवतांनी मानवांसाठी लपून ठेवला होता. होय, तर आता सावित्री त्या पहाटे जागी झाली. तेव्हा तिच्या मनामध्ये एक विचित्रता, शांतता होती, पण त्या शांततेच्या मुळाशी अस्वस्थता दडलेली होती. कारण तिच्या मनात सतत घुसमट होतं ते शुभदेवीचं वाक्य, गोष्टी सकाळी करू नयेत अन्यथा दारिद्र्य येते. ती उठली, पण आज तिचे निरीक्षण ती स्वतःच्या कृतींवर करत होती. पहाटेचा विश्वास हलकेच दाराच्या फटीतून घरात येत होता, आणि त्या सोनेरी किरणांमध्ये तिला जणू देवतांची उपस्थिती जाणवत होती. तिने डोळे मिटले आणि मनात विचार केला, देवीने सांगितलेल्या त्या 4 कृतींमध्ये माझ्या रोजच्या सवयीपैकी काय असू शकतं? ती घरात गेली, पण आज पूजा करताना तिच्या मनात एका प्रश्नाची उकल सुरू झाली. पहिली चूक होती, आणि तेव्हा घरभर एक मंद प्रकाश चमकला. तिने डोळे उघडले तर तिच्या समोर शुभदेवी उभ्या होत्या, पण आज त्यांची उपस्थिती अधिक गंभीर भासत होती. सावित्री नम्रपणे वाकली, देवी, मला त्या पहिल्या नियमाचे सत्य जाणून घ्यायचे आहे. शुभदेवी म्हणाल्या, सावित्री, आज मी तुला पहिला नियम सांगते, पण तो नियम नाही, तो एका ब्रह्मांडाची ऊर्जा निर्माण आहे, जो प्राचीन काळापासून सांभाळला गेला आहे. हे लक्षात ठेव. सकाळी उठल्याबरोबर स्त्रीने घरातील वाद विवाद, तक्रार, राग, नकारात्मक बोलणे किंवा कोणाबद्दल तुच्छ बोलणे, कोणाची निंदा करणे, हे कोणतीही गोष्ट करू नये. सावित्री थोडी आश्चर्यचकित झाली. देवी, ही इतकी गंभीर गोष्ट आहे? शुभदेवी शांत आवाजात म्हणाल्या, हो सावित्री, यात विश्वात शब्द ही ऊर्जा आहे, आणि सकाळच्या शब्दांची ऊर्जा सर्वात शक्तिशाली असते. कारण पहाटे ब्रह्म मुहूर्ताचा स्पर्श अजूनही घराच्या वातावरणात असतो. त्यावेळी स्त्रीने उच्चारलेले शब्द थेट घराच्या भाग्यात मिसळतात. म्हणूनच जर स्त्री सकाळी उठल्या उठल्या तक्रार, नकारात्मक बोलणे, राग, दुःख, वाद किंवा कटुता बोलली तर दारिद्र्य देवीला प्रवेश मिळतो. तेव्हा सावलीतून दारिद्र्य देवी शांतपणे पुढे आली. तिचा आवाज मंदपणे जाणीव देणारा. मानवांना वाटलं की मी अचानक येते, पण मी अचानक येत नाही. मी तिथे जाऊ शकते जिथे नकारात्मकता माझ्यासाठी दार उघडते. विशेषतः पहाटेच्या पहिल्या शब्दांनी सावित्री एकटक तिच्याकडे पाहत होती, आणि तिच्या मनात एक प्रश्न दाटला होता, आणि तिच्या मनात एक प्रश्न उठला, देवी, पण स्त्री उठली तर ती कधी कधी थकलेली असते. रात्रीच्या चिंता तिच्या मनात असतात. कधी घरातील दडपण, कधी चिंता, कधी काम, कधी नैसर्गिक नाही का? दारिद्र्य देवीने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, नैसर्गिक आहे, पण ऊर्जा ही नैसर्गिक गोष्टींना धरून राहत नाही. ऊर्जाचा नियम वेगळा असतो. जसं पहाटे तारा सर्वाधिक चमकतात, तसंच पहाटे मनातील कंपन सर्वाधिक प्रभावी असतात. स्त्रीच्या शब्दांमधील नकारात्मक कंपने माझी उपस्थिती बोलवतात. मी दोषी नाही, मी त्या नियमांची संरक्षण आहे. शुभदेवी तिच्या शेजारी उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, सावित्री, स्त्री ही घराची ऊर्जा पाहत असते. तिच्या भावनांनी, स्पंदनाने हे घराचं भाग्य बदलतं. म्हणूनच सकाळच्या क्षणी तिने नकारात्मक गोष्टी बोलू नये.
नये. काय ऊन पडलं आहे, काय बिघडलं, कोण चुकीचं आहे, काय त्रास होतोय, काय दुःख आहे, ह्या सर्व समस्या, हे सर्व वाक्य दारिद्र्याला बोलवतात. सावित्रीचे मन भारावून गेले. तिने विचारले, देवी, मग स्त्रीने पाटे उठल्यावर काय बोलावं? शुभदेवी हसल्या आणि म्हणाल्या, सकारात्मकता जीवनाचे स्वागत करणारे, घरासाठी मंगल मांगल्य शब्द, पवित्रता, कृतज्ञता, शांतता, प्रेम, आशीर्वाद. जेव्हा स्त्री पहाटे हे उच्चारते तेव्हा मी शुभदेवी आणि माझ्या सोबतच माता लक्ष्मी दोघेही ह्या घरात प्रवेश करतो. तेव्हा अचानक सभोवताली वातावरण थरथरलं. एक दिव्य प्रकाश पसरला आणि त्या प्रकाशातून महालक्ष्मी स्वतः प्रगट झाल्या. सावित्री घाबरून नम्रपणे खाली वाकली. महालक्ष्मी म्हणाल्या, सावित्री, लक्षात ठेव, सकाळी उठली की पहिल्या 3 मिनिटांचे महत्त्व अमूल्य असतात. त्या 3 मिनिटात स्त्रीने केलेले शब्द, विचार आणि कृती हे तिच्या घराचा संपूर्ण दिवस आणि कधी कधी संपूर्ण आयुष्य घडवतात. पहाटेचा पहिला ऊर्जा क्षण हा भाग्य निर्मितीचा क्षण असतो आणि जर त्या क्षणी स्त्री कटू किंवा वादात्मक बोलली काही, तर मी त्या घरातून दूर निघून जाते आणि दारिद्र्य देवीला प्रवेश मिळतो. हे ऐकून सावित्रीच्या अंगावर रोमांच उठले. तिने विचारले, देवी, याचा परिणाम इतका मोठा असतो? महालक्ष्मी म्हणाल्या, हो, कारण स्त्रीचा आवाज ह्या घराचा ऊर्जा स्रोत आहे, तर देहाला दिशा देतो. तिच्या शब्दांनी घराला कंपन निर्माण होतात. तर ते कंपन शुभ असतील तर घरात धन, आरोग्य, संपत्ती, ऐश्वर्य फुलते. पण जर ती नकारात्मक कंपन सकाळच्या क्षणी पसरली तर घरातील ऊर्जा मंद होते आणि त्या मंद ऊर्जेला दारिद्र्य देवी स्वतः ओढवली जाते. दारिद्र्य देवी ही शांतपणे म्हणाली, सावित्री, मला कोणालाही कुठलाही त्रास द्यायचा नसतो, पण सकाळी नकारात्मक शब्द हे माझ्यासाठी एक आव्हानाचा मंत्र असतात. तूच ठरव, तू कोणाला बोलवतेस, मला की लक्ष्मीला? सावित्रीने हात जोडले आणि म्हणाली, मग आजपासून मी सकाळी कधीही उठल्यावर नकारात्मक शब्द बोलणार नाही. कोणावर राग, तक्रार, कटुता, वादाचे शब्द, काही वादविवाद असतील, काहीच नाही. शुभदेवी तिला आशीर्वाद देत म्हणाल्या, ही पहिली पायरी तू ओळखलीस, आता 3 शिल्लक आहेत. खरी परीक्षा अजून बाकी आहे. आणि त्या दोघी अदृश्य झाल्या. सावित्री त्या दिवशी पहिल्यांदा उठली तेव्हा तिने काही नकारात्मक न बोलता शांतपणे, कृतज्ञपणे, हळुवारपणे दिवसाची सुरुवात केली. तिला जाणवलं की घरातील हवेचं वजन हलकं झाले, जणू घर स्वतः नव्या ऊर्जेने भरून गेले. आता दुसरा नियम जो तिचे घर बदलून टाकणारा होता. सावित्रीने पहिल्या नियमात मसाज केला आणि तिच्या घरात एका दिवसातच जणू नव्या प्रकाशाचा स्पर्श दिसू लागला. पण तिला माहिती होतं की अजून 3 दिव्य सत्य बाकी आहेत आणि त्या सत्यांशिवाय तिचं घर संपूर्णपणे दैवी ऊर्जेने भरू शकणार नाही. दुसऱ्या पहाटे ती जागी झाली तेव्हा तिच्या मनात कालच्या दिव्य अनुभवाचे तेज अजूनही जिवंत होते. तिने डोळे उघडले. जाणवत होतं की हवा शांत आहे, क्षण पवित्र आहे आणि आज काहीतरी मोठं उलगडणारं आहे. ती उठली, पण तिच्या मनात एक उत्सुकता. दुसरा नियम कोणता? ती देवाकडे गेली, दिवा लावला आणि ध्यानधारणा सुरू केली. तेव्हा खोलीत एक मंद सुवर्ण प्रकाश पसरत गेला आणि तिच्या डोळ्यांसमोर महालक्ष्मी प्रगट झाल्या. त्यांचे स्वरूप आज गंभीर दिसत होतं. त्यांच्या शेजारी शुभदेवी उभ्या होत्या आणि मागे सायंकाळच्या छायेसारखी शांतता उभी होती. दारिद्र्य देवी सावित्रीने हात जोडले आणि म्हणाली, देवी, मला तुझा दुसरा नियम जाणून घ्यायचा आहे. महालक्ष्मी पुढे आल्या आणि म्हणाल्या, सावित्री देवी, दुसरा नियम अत्यंत महत्वाचा आहे. सकाळी उठल्या उठल्या स्त्रीने झाडू लावू नये. हा नियम हजारोवर शांतता आहे, कारण पहाटे पृथ्वीच्या वातावरणात समृद्धीची ऊर्जा सर्वाधिक असते आणि त्या क्षणी झाडू लावणे म्हणजे घरात आलेली शुभ ऊर्जा झटकून लक्ष्मीला बाहेर ढकलले. सावित्री आश्चर्याने म्हणाले, देवी, एवढी छोटी गोष्ट इतकी महत्वाची? शुभदेवी म्हणाल्या, हो सावित्री, पहाटे पृथ्वीची ऊर्जा सर्वाधिक संवेदनशील असते. ब्रह्मांडातील सर्वात सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आणि ती सर्वात अधिक जमिनीवर साठते. त्यावेळेस झाडू लावल्याने ती संपूर्ण ऊर्जा घराबाहेर फेकली जाते. दारिद्र्य देवी शांतपणे म्हणाली, आणि ह्या कृतीमुळे माझ्या शक्तींना घरात जागा मिळते, कारण घर रिकामं राहतं. ऊर्जेने, रिकाम्या प्रकाशाने, रिकाम भाग्याने, रिकामी महालक्ष्मी रिकामी जोरात म्हणाल्या, मी ज्या घराच्या उंबरट्यावर पहाटे पाऊल ठेवते त्या घरात स्त्रीने झाडू लावलं
तर ती कृती माझ्यासाठी द्वार बंद करते. सावित्रीने पुढे गंभीरपणे विचारलं. मग झाडू कधी लावला पाहिजे? शुभदेवी उत्तरल्या. सूर्य उगवल्यानंतर. काही वेळ गेल्यावर दिवसभराची ऊर्जा स्थिर व्हायला लागते. पण पहाटेचा क्षण तोडू नये तिने. पहिले 2-3 तास हे घरासाठी समृद्धीचे आंबन असतात. सावित्रीला हे समजलं आणि तिने दुसरा नियम आत्मसात केला. तिसऱ्या दिवशी ती अधिक जागृतपणे पहाटे उठली आणि तिच्या मनात आज एक गूढ भावना निर्माण झाली. कारण आज तिला तिसरा नियम कळणार होता, ज्याचा घराच्या पवित्रेशी संबंध होता. ती देवघरात बसली आणि अचानक तिच्यावर निळसळ प्रकाश पडला. सावित्रीने वर पाहिलं तर तिच्या समोर स्वयं भगवान विष्णू प्रगट झाले होते. सावित्री थरथरली, पण त्यांनी सौम्य हात तिला शांत केलं. विष्णू म्हणाले, सावित्री, आज मी तुला तिसरा नियम सांगतो. सकाळी उठल्या उठल्या स्त्रीने तिच्या केसांमध्ये हात फिरवू नये, केस विंचरू नयेत किंवा केस गाळू नयेत, कारण केस हे जीवनशक्तीचे तंतू असतात. पहाटे त्यांना हलवणे किंवा गाळणे म्हणजे आपल्या घरातील जीवनशक्ती दुर्लभ करणे. सावित्री थक्क झाली. विष्णू पुढे म्हणाले, सकाळच्या पवित्र वेळात केस गाळणे म्हणजे घरातील समृद्धीचे तुंतत तुटण्यासारखे असते. त्यामुळेच लक्ष्मीची पावलं घरात स्थिर राहत नाही. दारिद्र्य देवी ही महालक्ष्मी वेळी केस गळण्यात मी सहज प्रवेश करते. अशा वेळी मी ह्या घरात येते, कारण त्या स्पंदनात दुर्लभता निर्माण होते. शुभदेवी स्पष्टपणे म्हणाल्या. म्हणूनच तिसरा नियम पाळणे. पहाटे केसांना स्पर्श करू नये. स्नानानंतर त्यांना व्यवस्थित विंचरावं. सावित्रीला आता सर्व काही स्पष्ट होत होतं आणि आता उरला होता तो शेवटचा आणि सर्वात महत्वाचा नियम. चौथ्या दिवशी पहाटे ती शांतपणे बसली होती आणि तिच्या खोलीत आणखी एक प्रकाश पसरला. पण आजचा प्रकाश सोन्यासारखा नव्हता. तो पारदर्शक सौम्य देवी होता. त्या प्रकाशातून महालक्ष्मीच नाही तर संपूर्ण देवसभा प्रगट झाली. इंद्र, ब्रह्म, विष्णू, शुभदेवी आणि दारिद्र्य देवी. वातावरण गंभीर होतं. सावित्रीने हात जोडले. महालक्ष्मी म्हणाल्या, आज मी तुला चौथा नियम देणार आहे. सकाळी उठल्या उठल्या स्त्रीने पाण्याची उदाहरण, पाण्याचा अपव्यय किंवा पाण्याशी खेळणे करू नये, कारण पाणी हे समृद्धीचे आरसे असते. पाण्याची अनावश्यक उदाहरण म्हणजे आपल्या घरातील भाग्य उदाहरणे असते. विष्णू म्हणाले, पहाटे पाण्याचा व्यर्थ वापर केल्याने घरातील ऊर्जेचे संतुलन तुटते. दारिद्र्य देवी म्हणाल्या, मी अशा घरात सहज प्रवेश करते. आणि शुभदेवी म्हणाल्या, पाणी वाचवणे म्हणजे भाग्य वाचवणे. सावित्रीच्या मनात आज सर्व नियम पूर्ण स्पष्ट झाले. नकारात्मक शब्द बोलू नयेत, पहाटे झाडू लावू नये, पहाटे केस गाळू नये आणि पहाटे पाण्याचा अपव्यय वापर करू नये. म्हणूनच महालक्ष्मी म्हणाल्या, ह्या 4 नियमांचे पालन करणारी स्त्री तिच्या घराचंच काय भाग्य स्वतः निर्माण करते. तिच्या घरात किती दारिद्र्य राहतं, किती नाही, हे तिच्या वागण्यावर अवलंबून आहे. शांत आवाजात म्हणाली, मी अशा घरापासून दूर राहते. आणि सगळ्या देवता एका तेजोमय प्रकाशात अदृश्य झाल्या. सावित्रीच्या डोळ्यात अश्रू आले, कृतज्ञतेचे, समजुतीचे आणि नव्या जागृतीचे. तिने हात जोडून म्हणले, आजपासून माझ्या घरात हे नियम कायम राहतील. पहाटेचा प्रकाश तिच्या अंगावर पडत होता आणि तिच्या घरातील ऊर्जा पूर्वीपेक्षा 100 पट शांत, पवित्र आणि तेजस्वी वाटत होती. आणि अशा प्रकारे ही दिव्य कथा संपते. एक स्त्री, 4 नियम आणि संपूर्ण घराचे भाग्य उजळवणारी ती स्त्री आणि नियम संपूर्ण घराचे भाग्य उजळू शकते. हे नियम 4 पाळले तर. पहाटे मित्रांनो, आजची कथा तुम्हाला जर आवडली असेल तर एका क्षणासाठी तरी विचार करा आणि विचार करून तसं वागण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घरात माता लक्ष्मी आल्याशिवाय राहणार नाही. जर मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेवटी कमेंट बॉक्समध्ये लिहा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.